सोलापूर शहर जिल्हा जे नावाजलेले मोठमोठे हॉस्पिटल आहेत, जसे की मार्कंडेय रुग्णालय, युनिक हॉस्पिटल, अश्विनी हॉस्पिटल, यशोधरा हॉस्पिटल, अश्विनी सहकारी रुग्णालय कुंभारी, CNS हॉस्पिटल, असे अनेक मोठमोठे नावाजलेले जे हॉस्पिटल आहेत, त्या हॉस्पिटलमध्ये यांच्या स्वतःची मेडिकल त्या ठिकाणी दुकाने आहेत. त्या मेडिकलमध्ये मोठ्या प्रमाणात गोरगरीब जनतेची या ठिकाणी लूटमार केली जाते. खऱ्या अर्थाने जी वस्तू 1 रुपयाला मिळते बाहेर, ती वस्तू त्या ठिकाणी 2 रुपयाला त्या ठिकाणी दिली जाते. म्हणजे एक तर डिस्काउंट नाही आणि वरून डबल त्यांच्याकडनं दर स्वीकारला जातो. आणि विशेष बाब, जर एखादा रुग्ण बाहेर जाऊन जर औषध आणला तर ह्यांनी स्वतः हॉस्पिटलवाले डॉक्टर म्हणतात की ते ही दवा चालत नाही, म्हणजे तुम्हाला घ्यायचं असेल तर आमच्याच मेडिकलमधून औषधं घ्या. म्हणजे हे कुठल्या प्रकारे लूटमार चालू आहे. या ठिकाणी हा प्रकार बंद झाला पाहिजे. आणि आमची दुसरी मागणी अशी आहे की त्या ठिकाणी ह्या जे हॉस्पिटल आहेत, त्या हॉस्पिटलमध्ये जे ॲम्ब्युलन्स चालतात, ते ॲम्ब्युलन्स बाहेरची न लावता आमच्या हॉस्पिटलचीच लावणं बंधनकारक आहे, असं त्या ठिकाणी रुग्णाच्या नातेवाईकाला सांगतात. आणि जे ॲम्ब्युलन्स आहेत, त्या ॲम्ब्युलन्सच्या दर एवढा मोठा प्रमाणात आहे की गोरगरीब लोकाला त्याचा ते म्हणजे सण होत नाही. तेवढा खर्च जवळपास 25 रुपये पर किलोमीटर आणि 400 ते 500 रुपये किलो ऑक्सिजन त्या ठिकाणी स्वीकारले जातो. म्हणजे नेमकं हा कुठल्या प्रकारे एखादी महिला, एखादा कामगार वर्ग जो 2000-3000 मध्ये महिनाभर एखाद्याच्या घरात भांडे घासतात, एखाद्याच्या घरात कामगार काम करतो, म्हणजे गोरगरीब जनतेला या ठिकाणी लूटमार चाललेला आहे. ते त्या गोष्टीवर तात्काळ बंदी घालून त्या ठिकाणी जे असणारे मेडिकल आहेत, त्या मेडिकलचे लायसन रद्द करा आणि त्या मेडिकलवर कारवाई करा आणि बाहेरचे सरसकट ॲम्ब्युलन्स लावा, जेणेकरून जनतेला त्याचा उपयोग होईल. असं निवेदन या ठिकाणी जिल्हाधिकारी साहेब यांना आम्ही दिलेलं आहे. येणाऱ्या काळात जर आमची मागणी पूर्ण नाही झाली तर युवा भीमसेना सामाजिक संघटनेच्या वतीनं आम्हाला उग्र पद्धतीचं आंदोलन या ठिकाणी करावं लागेल.